नमस्कार. ॲक्टिव्ह विल होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत सर्वोदय नगर जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी आणि तिथल्या शोभा बिर्जे या आपल्या वहिनींना भेटणार आहोत. सुरुवात करूया आजच्या या भागाला. भेटूया शोभा वहिनींना. नमस्कार. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर संदीप. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझी सासूबाई. नमस्कार. हे आमच्या बाजूचे गमरे आहेत. नमस्कार. ती माझी नणंद. नमस्कार. ती पण माझी नणंद आहे. नमस्कार. आणि ते सर्व शेजारी आहेत. वा 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 वा. नमस्कार. नमस्कार. छान. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. तुम्ही कुठे राहायला पहिल्यापासून? पहिला मी अंधेरीला राहिलो. अंधेरीला कुठे? गुंदवली. कसं लग्न जमलं? कसं लग्न जमलं कसं म्हणजे आम्ही नवीनच गेलो होतो तिथे राहायला. हे पहिल्यापासून राहायला होते तिथे. तिथेच होते? हां, जरा एक चाल सोडून. बरं. तर तिथे मंडळ होते, तिथे येऊन बसायचे. म्हणजे अगोदर असं काही नव्हतं. मी कॉलेजला होती, ते जॉब करत होते. अगोदर काही नसतंच ना. हां. मग त्याच्यानंतर मी जॉबला लागली. जॉबला लागल्याच्या नंतर त्यांनी डायरेक्ट मला बाहेर कॅच केलं. तिथे कॅच केलं? कॅच म्हणजे तिथे असं कुठे स्लिपला उभे होते का तिकडे बाउंड्रीवर उभे? बाउंड्रीवर नाही, म्हणजे असं हायवेला मी म्हणजे जवळच होती जॉबला तिथे. तिथे चालत जायची चालत यायची. तेव्हा ते तिथे आले आणि मला बोलले. काय बोलले? की म्हणजे तुला पसंत असेल. मी पण पसंत असं डायरेक्ट रस्त्यावरती कोणालाही? आधी तुमची ओळख नव्हती? कधी बघितलं नव्हतं? तसं बघितलेलं एकमेकांना, असं बोलायचो पण या अर्थाने नव्हतं. कसं काय बोलायचं? असंच शेजारी म्हणून. अच्छा. हां हां. मग त्यावेळी तुम्हाला प्रपोज केला? कुठे ठिकाण? हायवेला. हायवेला? मग गाड्यांचा आवाज वगैरे नव्हता? काय तिथे अंडरग्राऊंड आहे ना तिथे. अच्छा, अंडरग्राऊंड. बरं बरं. हां. मग तिथे काय विचारलं तुम्हाला? कोण नव्हती का? तुम्ही दोघेच होता? नाही, मी घरी येत होती संध्याकाळी. आणि ते कुठे चालले होते? ते माहित नाही कुठे ते नाही विचारले. आज विचारलं पाहिजे. तुम्ही विचारलं कसं नाही? किती वर्ष झाली? 7 वर्ष. 7 वर्षात विचारलं नाही? थांबा, त्यांना बोलवा. हे विचारल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. बोलवा मिस्टरांना. नमस्कार. नमस्कार. काय म्हणता? तुम्ही क्रिकेटची आवड पहिल्यापासून? हो, पहिल्यापासून. पण कुठे असायचात फिल्डिंगला तुम्ही? मी बाउंड्री किंवा किपिंगला. बाउंड्री किंवा किपिंगला? मग बाउंड्रीला कॅच पकडलात तुम्ही? नाही, आपल्या हायवेच्या बाउंड्रीला पकडली. हायवेच्या बाउंड्रीला? आणि तुम्ही त्यांना जाऊन डायरेक्ट प्रपोज केलं? नाही, म्हणजे पहिलं आधी तुम्ही कुठे चालला होता ते ना? 7 वर्षाला विचारायचं. कुठे चालला होता? कुठे चाललो नव्हतो मी, स्पेशली तिच्यासाठीच चाललेलं. कळलं? फिल्डिंग लावली होती. हां. मग तुम्ही आलात. हां. मग काय झालं? तुम्ही प्रपोज केलं? काय काय कसं केलं? त्याला म्हटलं असं असं आहे, मी इंटरेस्टेड आहे. असं म्हणजे माझं प्रेम आहे. मला तेच ना. माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे. हां. पण ते प्रेम फक्त प्रेमापुरती नाही ठेवायचं. हां. पुढेपर्यंत म्हणजे शेवट पण करायचं. लग्न करून. हां. लग्न करून तरच होकार असेल तरच मी तयार आहे, नाही तर नाही. अच्छा, एवढं तुमचं ठाम मत होतं तेव्हाच. हो. मग तुम्ही काय केलं? मी त्यांना तेव्हा सांगितलं की आमच्या घरून तर नकारच आहे. म्हणजे आमच्या घरात सर्व वातावरण स्ट्रिक्ट होतं ना, त्याच्यामुळे मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला आमच्या घरी बोलावं लागेल. मी स्वतः निर्णय देऊ शकत नाही. जर तुम्ही विचारलं, म्हणजे मला असं वाटलं की तेव्हा सर्वच असे असतात फसवणारे. मग मी त्यांना सांगितलं तुमच्यात जर एवढी हिंमत आहे मला सांभाळण्याची लग्नानंतर, तर तुम्ही माझ्या घरी बोलून बघा. मला वाटलं नाही बोलणार, हे शुल्लक असंच असेल. तर मग मी त्यांना एक शब्द दिलेला की जर तुम्ही माझ्या घरी विचारून ते लोक नाही बोलली तरी मी तुमच्याशी लग्न करेन. मग मी समजेल की तुमचं माझ्यावर खरं प्रेम आहे. त्यासाठीच तुम्ही मला विचारलं घरी. तुम्ही घरी गेला होता? घरी नाही, आईने फोन करून म्हणजे याच्या वडिलांना फोन केला आणि गार्डन मध्ये भेटलं. गार्डन मध्ये? ह्याला कधी गार्डन मध्ये भेटला नाही, पण वडिलांना गार्डन मध्ये भेटला. आई वडिलांना, त्यांच्या आई वडिलांना. हा. मग काय म्हणाले आई बाबा? तेच की मला लग्न करायचं, माझ्या घरात पण होकार आहे त्याच्यासाठी, तुमचं काय मत आहे? ते म्हटलं की नाही, आमच्यामध्ये असं होऊ शकत नाही, तर तू हा म्हणजे विषय सोडून दे. अरे बापरे, असं झालं? हा. मग त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुझ्या घरी असे बोलले, आता तू काय करणार? तू तर मला बोललेस की मी विचारल्याच्या नंतर नाही बोलल्यावर मी लग्न करेन. मग मी बोलली की ठीक आहे, मी गावी जाऊन येते अगोदर. मग मी गावी गेली. त्याच्यानंतर आईवडिलांना कोणीतरी फोन करून सांगितलं की तुमची मुलगी गावावरून आल्याच्या नंतर लग्न करणार आहे असं. नंतर मग आई वडिलांनी पण ठरवलं, मला गावीच ठेवलं.
म्हणजे एकदम अशा ठिकाणी ठेवलं की तिथून काहीच होऊ शकत नव्हतं. म्हणजे मला एकदम भेटू पण शकत नव्हतं. मग नंतर तिथे स्थळ वगैरे बघणं झालं. मी मग बोलली ठीक आहे, आई वडिलांच्या मनातच नाही. तर माझी इच्छा होती की माझ्या आई वडिलांनी होकार द्यावा. मी आईला खूप बोललेली, पण आई बोलली की नाही होणार असं आपल्यात उगाचच. पण मला वाटत नव्हतं माझ्या आईच्या मनात असं असेल की माझ्या मुलीला मी असंच आहे. माझ्या आईचं मन खूप म्हणजे व्यवस्थित आहे, चांगलं आहे. त्याच्यानंतर मग मी गावी खूप 2-3 महिने म्हणजे त्यांनी गावची कामं वगैरे शिकवली, शेती कामं. नाशिकला वर्षाच्या 12 महिने कामं असतात. मग तुम्ही तिकडे शेतीची कामं वगैरे शिकली. माझा टॅलीचा अर्धा कोर्स राहिलेला होता, तेव्हा मग मी पुन्हा रिटर्न आली. पण तेव्हा मला घरच्यांनी खूप सेटिंग लावलेली म्हणून भेटता आलं नाही. मग 8 दिवसात मी ते एक्झाम दिली, पुन्हा रिटर्न. तुम्हाला कळलं होतं हे आलेत मुंबईत? हा कळलेलं आलं. आणि परत नंतर मला बोलले की मी परत जाणार नाही. पण परत अचानक रात्री मी संध्याकाळी विचारलं, रात्री सकाळी बघतो तर ही नव्हती, म्हणजे गावी गेलेली होती. तुमची तेव्हा खूप हा म्हणजे त्याच्यानंतर मग मला काय कळलंच नाही, कारण की काही कळायला मार्गच नव्हता की ही का गेली, कशाला गेली. मला सांगितलं नाही जाणार आणि गेली कशी. मग जेव्हा म्हटलं तर बघूया समोरून फोन आला, तर त्याच्याशिवाय मला काही कळणारच नव्हतं. मग नंतर इथला जेव्हा फोन आला 2-3 दिवसांनी, तेव्हा मी तिला म्हटलं तू जाणार नव्हती, गेली कशी. बोलते नाही, मला जबरदस्ती पाठवले. मग म्हटलं मग पुढचं काय आता. तर नाही म्हणते असं असं चाललंय, घरी प्रॉब्लेम चालू आहे. मग तिने मला सांगितलं की हो भरपूर अपसेट होतं. अपसेट पण होतं आणि बाहेरून परत काय ना काय कळत होतं ना की हिचं स्थळ जमवत आहे, जमलं आहे, साखरपुडा हे आहे ते. मग मी म्हटलं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी पुढची कार्यवाही काही करू शकत नाही. तिचा मला फोन येणार हे मला कॉन्फिडन्स होता आम्हाला, तिचा मला फोन येणारच. लग्नाच्या आधी एक तरी फोन मला येणार. समजा लग्न ठरलं असतं तर काय केलं असतं तू? तिच्यावर होतं ना सगळं. ती जर मला कुठे भेटली असती तरच मी काहीतरी करू शकलो असतो, नाहीतर नाही करू शकलो असतो. काय केलं असतं? तुमचं सुद्धा लग्न घरच्यांनी करून दिलं असतं? दुसरं नसतं करून दिलं. म्हणजे आईच्या मनातच नव्हतं. म्हणजे आई काय ना काय करायची की असंच नाही ते तसंच नाही. मग तुम्ही काय केलं? मग मी बोलली यांच्याबरोबर. हे बोलले की तू मुंबईला आहे, मग आपण सगळ्यांच्या ह्यानी करूया. म्हणजे सगळ्यांच्या ह्यानी करायचं असेल तर एवढं त्यांनी काहीतरी हे करून केलंच असतं, पण ते करणार नाही आहेत. तर मग म्हणजे ठीक आहे, 2 दिवसात तुम्ही जर विचार करत असेल तर ठीक आहे, नाही तर मग मी काहीच करू शकणार नाही. मग 2 दिवसात त्यांनी रेडी होऊन आले. पण कुठे आले? नाशिकलाच गेलात गाडी घेऊन आणि पळून आणलं? हो तुम्ही पळून आलात? आणि मग तेव्हा इथे शोधाशोध नाही झाली? मग भरपूर शोधाशोध झाली. टेन्शन असेल ना तेव्हा? टेन्शन होतं. आता कसं वाटतंय? किती वर्ष लग्नाला? 7 वर्ष. मग आता माहेरच्यांनी स्वीकारलं? हो. वा, चला आता आनंदाचं वातावरण आहे, ते महत्वाचं. या सगळ्या गोष्टीत वहिनी कठीण प्रसंग कुठला वाटतो? लग्नानंतर जे माझ्या पहिल्या पायाचा प्रॉब्लेम झाला ना, तेच माझं खूप मोठं संकट. तो एक्सपायर झाला 2 वर्षाचा. 2 वर्षानंतर तो एक्सपायर झाला. तेच एक मोठं आमच्यावर खूप मोठं संकट होतं. बापरे. त्याला मग कोचिंगला घेऊन गेलो आम्ही. त्याच्या आधी आम्ही प्रयत्न केले आमची, कारण की परिस्थिती नव्हती. त्याला खर्च पण एवढा सांगितलेला, 2 लाख रुपये खर्च सांगितलेला हार्टच्या ऑपरेशनसाठी. आम्ही मित्रांकडून वगैरे असे करून सलमान खानपर्यंत पोहोचले. पण त्यांनी असं सांगितलं की त्यांची जी संस्था आहे ती फक्त खर्च करते, पैसे देत नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही ते बीच कँडीमध्ये जे काय खर्च होईल ते आपण करू, पण त्याचे 2 ऑपरेशन होते. म्हणजे ॲट अ टाईम एकदाच होणार नाही, 2 वेळेला त्याचे ऑपरेशन होते. आणि आमचं त्याचं ज्याच्याकडून ट्रीटमेंट चालू होतं ते आता कुकिडाबेन हॉस्पिटल आहेत ते डॉक्टर, ते पहिले कोचिंगला होते, डॉक्टर राव म्हणून. त्यांनी असं सांगितलं की तिकडून गॅरंटी आहे की ऑपरेशन सक्सेस होऊन मुलं आलेली आम्हाला दाखवलेली अशी वाडी हॉस्पिटलमध्ये. मग आम्ही म्हटलं की, आणि माझे प्रयत्न चाललेले ट्रस्टींकडून पैसे जमा करण्याचे. तर ज्या दिवशी मला 1 लाखाचा चेक मिळाला एका ट्रस्टीकडून, त्याच वेळेला मला सलमान खानच्या डॉक्टरचा फोन आला की तू 2 दिवसात घेऊन येऊ शकतोस का मुलाला. तर म्हटलं ठीक आहे बोले, येईन मी. पण त्याच्या आधी मी जरा घरी पण विचार न केला पाहिजे. घरात मग घरी आलो, माझ्याकडे एक चेक होता, वरचे थोडेफार आम्हाला जमा करायचे, ते आम्ही जमा केले असते. तर मी ते समोर ठेवलं सगळ्यांच्या. म्हटलं कसं करायचं, इथे 2 ऑपरेशन होणार आहेत, तिथे 1 ऑपरेशन आहे आणि तिथून सक्सेसची गॅरंटी आहे, मग कसं करायचं. तर ते म्हटलं की एक तर चेक आलेला आपल्याकडे, लाखभर रुपये तर आलेले आहेत मला, उरलेले आपण जमा करू आणि तिकडे जाऊन इथे 2 करण्यापेक्षा. तर मी मग रिटर्न सलमान खानच्या डॉक्टरला फोन केला, त्यांना विचारलं की असं असं आहे, आम्हाला अर्धी मदत झालेली आहे, तुम्ही थोडीफार कुठे होऊ शकते का. तर ते बोलले नाही, आम्ही पेमेंट म्हणजे पैशामध्ये आम्ही मदत करत नाही,
जे काही खर्च होईल ते हॉस्पिटलला आम्ही करतो. मग आम्ही म्हटलं की आता एक काम करूया, आपण तिकडे जायचं कोचिंगलाच. मग जमा केलं, कोचिंगला घेऊन गेलो. कोचिंगला घेऊन गेलो तर आमचा प्रॉब्लेम असा झाला की तो जो चेक टाकलेला 1 लाखाचा तो त्या वेळेत पास नाही झाला. हां, क्लिअर नव्हता. त्याच्यामुळे तो जरा डिले झाला. त्याचा ऑपरेशनचं डेट डिले झाली, त्याला त्रास व्हायला लागला. आणि ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी वटपौर्णिमा होती. त्या दिवशी त्याचं ऑपरेशन होतं. त्याला याचे आपले गुंगीचं औषधं देऊन पण तो गुंग झाला नव्हता. तो जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये चालला तर मला असं पकडलं त्याने, म्हणजे नाही पप्पा नाही जाणार. आणि जो गेला तो काय परत आलाच नाही. म्हणजे ते एक आम्हाला मोठा धक्का बसला. बापरे. आणि त्याच्यानंतर आता जो एक मुलगा येतो बघा, त्याचाही सेम आधी तसंच, म्हणजे आधी काहीच नव्हतं. आम्ही प्रेग्नेन्सीमध्येच पूर्ण हार्टची वगैरे त्याची चेकिंग केली, त्यावेळेला काहीच नव्हतं. मुलं झाल्यानंतर 5व्या दिवशी कळतं की त्याला पण सेम प्रॉब्लेम. मग त्याचं 10व्या दिवशी ऑपरेशन करावं केलं. हां, कोकिळा. आता कसं आहे? आत्ता व्यवस्थित आहे बाबांच्या कृपेने. होणार सगळं व्यवस्थित होणार. एकीकडे आनंद, एकीकडे सगळी गोष्ट होत असताना ही अशी संकट कोणाच्याच घरात येऊ नये असं वाटतं. तुम्हाला देव बळ देव.